नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती आणि जेवढ्या काही टी-सी-एस पॅटर्ननुसार होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यासाठी महत्त्वाचे चालू घडामोडीवर आधारित 30 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे 30 प्रश्न असणार आहेत, हे आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या महिन्यातील असणार आहेत. कधीही लक्षात ठेवायचं, जर परीक्षा एप्रिल-मे या महिन्यात जर असेल, तर नोव्हेंबर, डिसेंबर हे जे महिने असतात हे खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यातील प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन चॅनलला जॉइन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. आय-सी-सी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? म्हणजे प्रश्न काय आहे समजावून घ्या. जो की आय-सी-सीचा टी-20 वर्ल्ड कप असणार आहे. पुरुषांचा म्हणजे गड्यांचा जो वर्ल्ड कप असणार आहे, तो 2026 मध्ये खेळवला जाणार आहे. पण प्रश्न विचारलाय की तो कोणत्या देशामध्ये खेळवला जाणार आहे किंवा आयोजित केलेला आहे? आणि तो केलेला आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये तो आयोजित केलेला आहे टी-20चा वर्ल्ड कप. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये काही महत्त्वाच्या आपण नोट्ससुद्धा पाहणार आहोत. यामध्ये आय-सी-सी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 हे भारत आणि श्रीलंका या देशामध्ये होणार आहे. आणि ही जी स्पर्धा आहे, हे वर्ल्ड कप जो आहे तो 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, संविधान दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, संविधान दिवस कधी असतो? तरीही लक्षात ठेवा, संविधान दिवस हा जो आहे, हा दरवर्षी 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं जे संविधान आहे, ते अंगीकृतपणे स्वीकारण्यात आलं होतं. त्यामुळे हा जो दिवस आहे, हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, तारीख सर्वात महत्त्वाची आहे. 26 नोव्हेंबर 1949 याच तारखेला किंवा या तारखेपासून 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. दिनविशेष वरती सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न देखील आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, आपण हा प्रश्न का घेतलेला आहे? कारण आपण जी काही 26 नोव्हेंबर आहे त्या दिवसापासूनचे इम्पोर्टंट प्रश्न घेत आहोत आणि संविधान दिवस म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव 100% येणार. त्यामुळे हे प्रश्न आपण घेतले होते. आणि संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बी.आर. आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. यावरती मित्रांनो खूप सारे प्रश्न आपल्याला तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते. भारतीय संविधान तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ही जी त्यांची भूमिका होती, ही खूप महत्त्वाची भूमिका होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, चक्रीवादळ डीतवाहा. लक्षात ठेवा, हा शब्द जो आहे हा खूप इम्पोर्टंट आहे. आपल्याला चक्रीवादळावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. दीतवाहा किंवा डीतवाहा हे जे चक्रीवादळ आहे, हे नाव कोणत्या देशानं दिलेलं आहे? आणि हे नाव दिलेलं आहे पहा, येमेन या देशाने. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये थोडंसं लक्षात ठेवायचंय, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं जे डीतवाहा चक्रीवादळ आहे, हे 30 नोव्हेंबर 2025च्या सुमारास तामिळनाडू, पॉंडिचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकत होतं आणि हे जे डीतवा नाव आहे, हे येमन या देशाने दिलेलं आहे. कारण डीतवा हे नाव येमेनने सुचवलेलं असून सोक्रोटा या बेटावरील प्रसिद्ध डेतवाह लगून याच्या आधारावर हे नाव देण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचं स्थान कितव्या क्रमांकावरती आहे? एशिया पॉवर इंडेक्स 2025 यामध्ये भारत जो आहे, तर हा भारत 3ऱ्या क्रमांकावरती असणारा देश आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये बघ, पहिला आणि दुसरा नंबर कोणाचा आहे? तर पहिला देश आहे किंवा पहिला नंबर आहे USA आणि दुसरा जो आहे तो आहे चायना आणि 3ऱ्या क्रमांकावरती आहे पहा इंडिया. लोवी इन्स्टिट्यूटद्वारे जारी करण्यात आलेला एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत जो आहे, हा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. त्यामध्ये अमेरिका पहिला क्रमांक, चीन दुसरा क्रमांक आणि 3ऱ्या स्थानावर आहे भारत. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस महासंचालक किंवा महानिरीक्षकांचा 60वा अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? कितवी 60वी अखिल भारतीय परिषद जी आहे ती कोणत्या ठिकाणी
आयोजित करण्यात आली होती. आणि ही जी आहे ना, ही लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ही करण्यात आलेली होती पहा रायपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आपलं उत्तर होईल. यामध्ये 2 नोट्स आहेत त्या पहा. ही परिषद IIM रायपूर या ठिकाणी आयोजित केली असून या वर्षाची थीम काय होती? विकसित भारतः सुरक्षा आयाम. ही जी आहे तर ही याची थीम होती. आणि ही जी परिषद आहे ही 28 ते 30 नोव्हेंबर 2025 या दरम्यान झाली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशातील कोणत्या धार्मिक नगरीत नव्याने स्थापन केलेल्या आकाशवाणी केंद्रातून प्रसारण सुरू करण्यात आलेलं आहे? पहा, मध्य प्रदेशातील कोणती अशी धार्मिक नगरी आहे की त्यामध्ये नव्याने स्थापन केलेलं एक आकाशवाणी केंद्र आहे, त्यामधून प्रसारण देखील सुरू झालेलं आहे. आणि ते आहे ऑप्शन क्रमांक बी, तर उज्जैन या ठिकाणी झालेलं आहे पहा आकाशवाणी केंद्र स्थापन. केंद्रीय मंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी उज्जैन या ठिकाणी एक नवीन आकाशवाणी केंद्र जे आहे ते स्थापन केलं आहे. मालवी भाषेतील बुलेटिन या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल उज्जैन. प्रश्न 6वा आहे. धर्मेंद्र ज्यांचे नुकतेच 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 89व्या वर्षी निधन झाले, त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जात असे? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळी असं एखादं मोठं व्यक्तित्व निधन पावतं, तर त्यांच्यानंतर त्यांच्यावरती एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. या ठिकाणी तशाच पद्धतीचा एक प्रश्न आहे पहा, धर्मेंद्र यांचं निधन कधी झालं? नोव्हेंबर 2025 मध्ये. किती वर्षाचे असताना झालं? 89व्या वर्षाचं. पण त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या नावानं ओळखलं जात होतं? तर त्यांना ही मॅन ऑफ बॉलिवूड या नावानं ओळखलं जात होतं. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 जो ढाकामध्ये खेळण्यात गेला होता, तर तो कोणी जिंकलेला आहे? ढाका म्हणजे काय? तर बांगलादेश या देशामध्ये खेळण्यात आला होता महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025चा. तो कोणत्या देशाने जिंकलेला आहे? आणि तो जिंकलेला आहे पहा भारताने. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याच्यामध्ये 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताने चिनी तैपेईला 35-38 ने पराभूत करून हा जो किताब आहे हा जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताच्या नौदलात नोव्हेंबर 2025 मध्ये सामील झालेल्या पहिल्या स्वदेशी अँटी सबमरीन शॅलो वॉटर्स वेसलचे नाव काय आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जे काही आपलं डिफेन्स आहे त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा INS माहे हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी काही 2 पॉइंट्स आहेत. पॉइंट देखील पाहून घ्या. 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये INS माहे हे जहाज औपचारिकपणे भारतीय नौदलामध्ये दाखल झालं. तर हे माहे जे आहे, तर हे क्लास शॅलो वॉटर युद्धनौकाच्या मालिकेतील पहिलं जहाज असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूनं जिंकलेलं आहे? ऑस्ट्रेलिया ओपन 2025 पुरुष एकेरीचं विजेतेपद हे जे आहे हे कोणी जिंकलेलं आहे? तर हे जिंकलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3, तर लक्ष्य सेन यांनी जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे G20 शिखर परिषदेचे नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या मोठ्या देशाने बहिष्कार टाकले आहेत? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. G20 शिखर परिषदेमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या मोठ्या देशाने बहिष्कार टाकलेला आहे? आणि तो जो देश आहे तो आहे USA, म्हणजेच अमेरिकेने बहिष्कार घातला आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने क्लायमेट केंद्रित लीडर्स डिक्लेरेशन याच्या विरोधामध्ये G20ला बहिष्कार टाकला आणि दक्षिण आफ्रिकेवर बिना सहमती निर्णय पुढे रेटल्याचा आरोप त्यांनी केला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतलेली आहे? यामध्ये मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट असणार आहे पहा. सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश यांच्यावरती खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि हा जो घेतलेला आहे, शपथ जी घेतलेली आहे, ती घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक 2, तर जस्टिस सूर्यकांत यांनी. कधी? नोव्हेंबर 2025 मध्ये. यांच्याविषयी एक माहिती आपण किंवा एक पॉइंट जाणून घ्या. जस्टिस सूर्यकांत यांनी जस्टिस BR गवई यांची जागा घेतली आहे. म्हणजे यांच्या आधी कोण होते? तर BR गवई होते. त्यांनी 9 फेब्रुवारी 2027 पर्यंतचा जवळपास 15 महिने CJI म्हणून काम देखील करणार आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे.
20 म्हणजे 20वे G20 लीडर्स समिट 2025 कोणत्या ठिकाणी पार पडले? यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत पहा यापूर्वी सुद्धा G20 वरती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा जोहान्सबर्ग म्हणजेच दक्षिण आफ्रिकेमध्ये 20वं G20 लीडर्स समिट जे आहे 2025चं ते संपन्न झालं होतं. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. नोव्हेंबर 2025 मधील नव्या कामगार सुधारणा म्हणजे लेबर रिफॉर्म्समध्ये कोणता लाभ समाविष्ट केलेला आहे? म्हणजे कोणत्या प्रकारचा नफा म्हणू शकतो आपण? लाभ म्हणजे काय? एक प्रकारचा नफा कोणता समाविष्ट केलेला आहे? आणि तो जो आहे तर तो आहे 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी जी आहे ती मोफत असणार आहे. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लेबरसाठी. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. नितीश कुमार यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदाची किती वेळा शपथ घेतली आहे? पहा, लक्षात ठेवा हा प्रश्न देखील थोडासा महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये राज्य, राज्याची राजधानी आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत यावरती आपण प्रश्न घेतले होते. त्यातीलच हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे इलेक्शन्स आहेत तर यांचा रिझल्ट आत्ताच लागलेला आहे. त्यामुळे नितीश कुमारनी 2025च्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बिहार राज्याच्या. तर ते किती वेळा कितवी शपथ होती त्यांची? तर ती जी शपथ होती, तर ती 10 वेळावी होती. म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. 56वे IFFI म्हणजेच इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025 चे समारोप कोणत्या ठिकाणी झाले आहे? IFFI याचं जे समारोप आहे 2025चं तर ते कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर ते जे आहे गोवा या ठिकाणी झालं. पणजी हे राज्य आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या समारोप समारंभामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सचिव जे आहेत संजय जाजू आणि अध्यक्ष शेखर कपूर हे देखील उपस्थित होते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18वा आहे. 2024-2025 या वर्षासाठी भारताचा अंदाजित विक्रमी धान्य उत्पादन फूड ग्रेन आउटपुट जे आहे ते किती आहे? लक्षात ठेवा हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. फूड ग्रेन आउटपुट किती आहे 2024-2025 या वर्षाचा? आणि हे जे आहे हे अंदाजित सांगण्यात आलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 357.73 दशलक्ष टन. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? काय विचारले आपल्याला, की भारताने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये? तर भारताने एकूण 9 गोल्ड मेडल पटकावले आहेत. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये लक्षात ठेवा एक पॉइंट आहे. 20 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रेटर नोएडामध्ये भारताने शानदार कामगिरी करत 9 सुवर्ण पदकासह ही जी मोहीम आहे ही फत्ते केली होती म्हणजे पूर्ण केली होती. पर्याय सी आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे IFFI 2025च्या ओपनिंग फीचर म्हणून कोणती फिल्म निवडण्यात आली होती? पहा ओपनिंग फीचर म्हणून 2025च्या IFFची कोणती जी मूव्ही आहे किंवा फिल्म आहे ती निवडण्यात आली होती. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक ए द ब्लू ट्रेल या नावाचा जो चित्रपट आहे तर तो IFFIच्या 2025च्या ओपनिंग फीचर फिल्म म्हणून निवडण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 आहे. IFFI 2025 मध्ये भारतीय सिनेमातील योगदानासाठी कोणत्या अभिनेत्याला विशेष सन्मान देण्यात आलेला आहे? पहा ज्यांचं सिनेमा म्हणजे जे आपली फिल्म इंडस्ट्री आहे त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. असे कोणते अभिनेते आहेत किंवा जे कोणते असे ॲक्टर आहेत की त्यांना विशेष सन्मान देण्यात आला होता? आणि ते जे आहेत मित्रांनो त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. कारण ते आहेत पर्याय क्रमांक 2 तर रजनीकांत. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यांनी जे आहे ना तर सिनेमातील त्यांच्या दीर्घ म्हणजे जास्त काळासाठी योगदान दिलं आहे म्हणून त्यांना एक विशेष पुरस्कार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 22 आहे. कोणता कॅरिबियन देश 2026 फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला सर्वात छोटा देश बनलेला आहे? फिफा 2026 हा जो विश्वचषक आहे फुटबॉलचा, तर त्यासाठी असा कोणता कॅरिबियन देश आहे जो पात्र ठरला आहे आणि तो सर्वात छोटा देश ठरलेला आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कुराकाओ हा जो देश आहे, हा एक कॅरिबियन देश आहे, जो 2026च्या फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेला सर्वात छोटा देश आहे. या सुमारे 1,56,000 लोकसंख्या असलेला कुराकाओ देश जो आहे, तो फिफा या विश्वचषकासाठी पात्र ठरणारा हिस्ट्रीमधील सर्वात लहान देश ठरलेला आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या मोठ्या उपक्रमाला समर्थन देण्यासाठी ठराव मंजूर केलेला आहे? आणि हा जो ठराव मंजूर केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे? तर अमेरिकेद्वारे प्रस्तावित गाझा शांतता योजना जी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी, तर यासाठी एक ठराव मंजूर त्यांनी केलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सागर डिफेन्सने दुबई एअर शो 2025 मधील स्वायत्त रोबोटिक्स क्रांतीला गती देणे ही स्पर्धा कोणत्या संकल्पनेसाठी जिंकली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, तर जेनेसिस कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित बोट इन अ बॉक्स मॉड्यूल याच्यावरती ती जिंकलेली होती. पर्याय सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने 2024च्या विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी कोणत्या माजी पंतप्रधानांना मृत्यूदंड सुनावलेला आहे? म्हणजेच काय, तर फाशीची शिक्षा त्यांना ठोठावलेली आहे. असे माजी पंतप्रधान कोण आहेत? आणि त्या ज्या आहेत तर त्या आहेत शेख हसीना. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ह्या ज्या आहेत तर ह्या बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान होत्या. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे. भारत-ब्रिटन संयुक्त सैन्य सराव 2025 जो 17 ते 30 नोव्हेंबर याच्या 8व्या एडिशनच्या आवृत्तीचं नाव काय होतं? लक्षात ठेवा 8वं एडिशन जे आहे त्याचं नाव काय होतं? आणि हा जो युद्ध सराव होता, सैन्य सराव होता, हा भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये झाला होता 17 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, तर अजय वॉर हे जे आहे या युद्धाचं संयुक्त सैन्य सराव होता ज्याचं नाव होतं पहा अजय वॉरियर. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये DAE म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने सुरू केलेल्या भारताच्या पहिल्या नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग वाउंड ड्रेसिंगचे नाव काय देण्यात आलेलं आहे? आणि याचं जे नाव देण्यात आलेलं आहे ते आहे पहा कोलोनॉक्स. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत ना आपल्याला हे IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न थोडेसे मोठे-मोठे आणि किचकट प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. प्रश्न 28 आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये दुर्मिळ पृथ्वी संशोधनासाठी DAE याने जारी केलेल्या स्वदेशी प्रमाणित संदर्भ साहित्याच्या CRMचं नाव काय होतं? आणि ह्या CRMचं नाव काय होतं लक्षात ठेवायचं फेरो कार्बन टाईट. फेरो कार्बन टाईट म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 जो की आयोजित करण्यात आला होता 16 ते 20 नोव्हेंबर, तर हा कोणत्या ठिकाणी पार पडला होता? किंवा ही जी स्पर्धा आहे ही कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? आणि ती पडली होती ऑप्शन क्रमांक 2, तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडली आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे. GT ओपन इंडोअर वर्ल्ड सिरीज 2025 लक्सेनबर्गमध्ये पुरुष कंपाऊंड स्पर्धेचे सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला प्रश्न थोडासा महत्त्वाचा विचारला आहे. GT ओपन इंडोअर वर्ल्ड सिरीज 2025 यामध्ये पुरुष कंपाऊंड स्पर्धेचं सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर हे जे जिंकलेलं आहे ते जिंकलं आहे कुशल दलाल यांनी. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न जे आपल्याला करंट अफेअर्सवरती येण्याची शक्यता असते. आणि हे जे प्रश्न आहेत ते थोडेसे महत्त्वाचे प्रश्न होते TCS आणि IBPS पॅटर्नच्या दृष्टीने. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाईड करण्यात आलेली आहे. त्यासाठी आपलं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल मराठी नोकरी. त्याला जाऊन जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.